दीपाली किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची डिश आहे आपली अंडा करी। चला बघूया। तर आधी आपण अंडा बॉईल करूया। तोपर्यंत अंडे बॉईल होते तोपर्यंत आपण मसाला तयार करूया। मसाल्यासाठी आपण सर्वात आधी कांदे घेऊया कापलेले। एक कांदा घेतलेला आहे कापलेला, त्यामध्ये थोडंसं तेल ऍड करूया। कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण भाजूया। कांदा आपला झालेला आहे, आपण आता याला काढून घेऊया। यामध्ये आपण खोबरं आणि शेंगदाणे टाकूया। खोबरं पण झालं आहे आणि शेंगदाणे पण झाले, याला आपण काढून घेऊया। धने भाजून घेऊया आपण। मसाला छानपैकी भाजलेला आहे, तर आपण मिक्सर मधून काढून घेऊया। मसाला झालाय का तर चेक करूया। मसाला छानपैकी बारीक झालेला आहे। मसाला तयार झालेला आहे। आता आपण ग्रेव्ही तयार करूया। त्यासाठी एक बुटलं तेल टाकूया आणि थोडंसं बटर। यामध्ये कांदे टाकूया। कांदा ब्राऊन झालेला आहे। यामध्ये आता आपण तयार केलेला मसाला टाकूया। मसाला झाला का तर बघूया आपण। मसाला झालेला आहे। यामध्ये आपण बेसिक मसाले टाकूया। जिरं, मीठ चवीनुसार, 2 चम्मच तिखट, थोडीशी हळद, धने पावडर आणि हा स्पेशल मसाला। यामध्ये आता आपण टमाटरची प्युरी टाकूया। अंडे झाले का तर आपण बघून घेऊया। आपण अंड्याचे फोतो काढून घेऊया। तुम्ही बघू शकता अंडे छानपैकी बॉईल झालेले आहे। मसाला तयार होईपर्यंत आपण अंड्याला छानपैकी फ्राय करून घेऊया। यामध्ये थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ आणि स्पेशल मसाला। चेक करूया आपण। मसाला तयार झाला। मसाला तयार झालेला आहे आपला। आपण यामध्ये आता अंडे टाकूया। तुम्ही बघू शकता सुंदर अशी अंडा करी तयार झालेली आहे।